आज मन अस्वस्थ आहे का? आज मन अस्वस्थ आहे का? स्वामी समर्थ याचं उत्तर देतील, आज प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक क्षण येतो, जेव्हा बाहेर सगळं नीट दिसत असतं, पण मन आतून अस्वस्थ असतं. कळत नाही, ही अस्वस्थता नेमकी कशाची आहे? स्वामी समर्थ म्हणतात, मन अस्वस्थ होणं ही कमजोरी नाही, तर मन जागं असल्याचं लक्षण आहे. जे मन वेदना जाणतं, तेच मन ईश्वराला ओळखू शकतं. आपण अनेकदा स्वतःलाच दोष देतो. माझंच काहीतरी चुकतंय, माझंच नशीब खराब आहे, असं वाटायला लागतं. पण स्वामी सांगतात, प्रत्येक अस्वस्थतेमागे एक शिकवण दडलेली असते. कधी अपेक्षा पूर्ण होत नाहीत, कधी आपल्याला समजून घेतलं जात नाही, कधी संकट अचानक येतं. तेव्हा मन डगमगतं. स्वामी म्हणतात, संकट मनाला तोडायला येत नाही, ते मन घडवायला येतं. जसं सोनं आगीत तपवलं जातं, तसं मन अनुभवांनी मजबूत होतं. जर आज तुमचं मन अस्वस्थ असेल, तर एक क्षण थांबा. डोळे बंद करा. स्वामी समर्थांचं नाव मनात घ्या. कारण स्वामी म्हणतात, ज्याने मला मनापासून हाक मारली, त्याच्याकडे मी कधीच पाठ फिरवली नाही. उत्तर लगेच मिळेलच असं नाही, पण योग्य वेळ आली की ते उत्तर आपोआप तुमच्यासमोर उभं राहतं. आज जी अस्वस्थता आहे, तीच उद्या तुमची दिशा ठरवते. स्वामी सांगतात, बाहेर शांतता शोधू नका. शांतता ही मनातच असते. फक्त विश्वासाची किल्ली लागते. आज मन अस्वस्थ आहे, याचा अर्थ स्वामी तुम्हाला जवळ बोलावत आहेत. ही अस्वस्थता शिक्षा नाही, ही तयारी आहे. म्हणून स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना, स्वामी, परिस्थिती बदला किंवा न बदला, पण माझं मन मजबूत करा. हे प्रवचन मनाला स्पर्श करून गेलं असेल, तर लाईक करा आणि स्वामी भक्तांसाठी चॅनल सबस्क्राईब करा.